नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन। खोपोलीमध्ये छोटेखानी कारखाना थाटून त्यात ड्रग्ज बनवण्याचा गोरखधंदा पोलिसांनी उघड केला होता। यात करोडो रुपयांचे आंतरराष्ट्रीय पातळीवर तस्करी होणारे अंमली पदार्थ पोलिसांनी हस्तगत केले होते। हे वृत्त ताजं असतानाच आता पेण तालुक्यातही अंमली पदार्थ बनत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे। एमडी या अंमली पदार्थांची निर्मिती करून त्याची तस्करी करणाऱ्या 8 जणांच्या टोळीला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अंमली पदार्थ विरोधी पथकानं अटक केल्याची माहिती पोलीस उपायुक्त शिवराज पाटील यांनी दिली। या टोळीकडून 24 लाखांचे 4 किलो 850 ग्रॅम चरस आणि 31,48,000चे एमडी असे 55,73,000च्या अंमली पदार्थांसह 83,32,000चा मुद्देमाल हस्तगत केलाय। मनोज पाटील उर्फ बाळा वय वर्ष 45 राहणार पेण असं अटक करण्यात आलेल्या ड्रग्ज निर्मिती करणाऱ्या मुख्य सूत्रधाराचं नाव आहे। या सूत्रधारासह त्याच्या 7 ड्रग्ज तस्कर साथीदारांना देखील ठाणे पोलिसांनी अटक केली आहे। मनोज हा गुजरातच्या लाजपोर कारागृहातून पॅरोलवर पळालेला आरोपी आहे। मनोज हा अनेक सराईत गुन्हेगारांना एमडी पुरवित होता। मनोजला पूर्वी गुजरातमध्ये एमडी तस्करीमध्ये अटक झाली होती। तो गुजरातच्या लाजपोर कारागृहात असताना मार्च 2023 मध्ये पॅरोलवर आल्यानंतर पुन्हा कारागृहात जाण्याऐवजी पसार झाला होता। मनोज हा मोबाईलऐवजी इंटरनेट डोंगलचा वापर करून व्हॉट्सअप कॉलद्वारे तस्करांना संपर्क करीत होता। तो वास्तव्याचं ठिकाणही बदलीत असल्याने पोलिसांना हुलकावणी देत होता। अखेर त्याला 6 फेब्रुवारी रोजी खालापूरमधून अटक करण्यात आली। त्यानंतर मनोजचा साथीदार दिनेश म्हात्रे वय वर्ष 38 राहणार पेण यालाही अटक केली। चौकशीमध्ये मनोजने त्याचे साथीदार दिनेश आणि आमिर यांच्यासह पेणमधील कलद गावातील फार्म हाऊस भाड्याने घेतलं होतं। तिथे जून ते नोव्हेंबर 2023 या दरम्यान एमडी पावडरची निर्मिती करून ती तो तस्करांना विकत होता। फार्म हाऊसच्या मालकाला या प्रकाराचा संशय आल्याने पनवेलमधील वल्लभ एमआयडीसीतील एका भाड्याच्या गाळ्यात एमडीच्या निर्मितीची तयारी मनोजने केली होती। याच गाळ्यामधून 21 लाख रुपये किमतीचे 210 ग्रॅम एमडी आणि 59,000चे एमडी निर्मितीसाठी लागणारे साहित्य आणि रसायन जप्त करण्यात आलं। पेणमधील या आरोपींनी तयार केलेल्या एमडीची विक्री ठाणे, मीरा भाईंदर, नवी मुंबई, मुंबई परिसरात केली असून मनोज पाटीलने आणखी कोठे एमडीचा कारखाना उघडलाय का याची चौकशी केली जात असल्याचं पोलीस उपायुक्त शिवराज पाटील यांनी सांगितलं। या टोळीत सराईत गुन्हेगार असून आरोपी अहमद शेख उर्फ अकबर खाऊ आणि शब्बीर शेख, जयेश कांबळी उर्फ गोलू वय 25 राहणार ठाणे, विघ्नेश शिर्के उर्फ विघ्न्या वय 28 राहणार वर्तकनगर ठाणे, मोहम्मद रईस अन्सारी 47 राहणार कुर्ला, मोहम्मद अमीर खान 44 राहणार कुर्ला यांना पोलिसांनी अंमली पदार्थ तस्करीच्या गुन्ह्यात अटक केली आहे। या प्रकरणाचे धागेदोरे आणखी कुठपर्यंत पोहोचले त्याचा शोध पोलीस घेत आहेत। वादळवारा लाईव्हसाठी किरण बांधणकर, पेण। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।